काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांची चर्चा झाली की मगच आम्हाला बोलवतात, महाविकास आघाडीमध्ये आम्हाला किती जागा सोडल्या हे माध्यमांमधून कळतं असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेस आणि शिवसेनेचं भांडण संपल्यावरती आम्हाला आमची बाजू मांडू असं देखील यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। तर काँग्रेस आणि शिवसेनेचं भांडण संपल्यावर आम्ही आमची बाजू मांडू, आम्ही कमीत कमी 6 जागा जिंकू शकतो असा विश्वास देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय। दरम्यान आम्ही शिजवलेली कोंबडी मिळून खाऊ, मात्र कोणी पळून नेण्याचे प्रयत्न करू नका अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। लोकशाही मराठी सोबत बोलताना त्यांनी ही संपूर्ण प्रतिक्रिया दिल्याचं कळतंय। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत संवाद साधला आहे, आपण ऐकूयात। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर जे आहेत सर, महाविकास आघाडीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे आणि वंचित लयामध्ये 2 किंवा 3 जागा देतील अशी माहिती पुढे। मी कानाचा फाटका नाही, त्याच्यामुळे वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यांना मी विश्वास ठेवत नाही। जोपर्यंत मला महाविकास आघाडीकडून कळत नाही तोपर्यंत वर्तमानपत्रामधून किंवा TV मधून येणाऱ्या बातम्या ह्या माझ्यासाठी करमणुकीच्या बातम्या आहेत, एवढंच फक्त मी त्या ठिकाणी समजतो। त्याच्या माहिती अशी आहे की काल शरद पवारांनी तुम्हाला फोन केला होता, फोनवरून काही चर्चा करून ते शरद पवारांबरोबर फोन झाला हे बरोबर आहे, भेटायचं फक्त ठरलंय एवढंच फक्त सांग। कमीत कमी आम्ही 6 जागा जे आहे ते स्वतंत्र जरी निवडणूक लढवली तरी आम्ही जिंकू शकतो असं कधी जास्त मी पत्रकार परिषद भाषण ते बोललोच आहेत। आता त्याच्यामध्ये काय ते थोडी रिट्रॅक्ट करतोय, जी वस्तुस्थिती आहे ती मी मांडली। अच्छा, की आम्ही यांनी जर आम्हाला घेतलं नसतं आणि आम्ही जर लढलो असतो तर आम्ही 6 जागा जिंकल्या असत्या, हे मिनिमम। आज सर जी काही महाराष्ट्रातली लढत होईल ती आज वंचितमध्ये आणि BJP आघाडीमध्ये होईल अशी परिस्थिती आहे। अच्छा, तुम्ही म्हणालात की कोंबडी आम्ही शिजवली तर मिळून खाऊ आणि अशा पद्धतीचे एक वाक्य तुम्ही पत्रकार परिषदेत बोलला होता। एकाने कोणी पळवण्याचा ते प्रयत्न करू नये, ते आम्ही होऊ देणार नाही। आमचा हा प्रयत्न राहणार की आम्ही शिजवलेली कोंबडी आपण सगळेजण मिळून खाऊ, हे माझं वाक्य आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।